सुट्टीच्या दिवशी दिवसभर हुंदडून निवांत झोपलेल्या भैयाला म्हणलं, भैया उठ, शाळेला जायचं आहे. भैयाचं सोडा, इकडं दिदी पण आमची निवांत झोपलेली. दिदीला म्हटलं, अगं दिदी उठ, शाळेला जायचं आहे. तोवर इकडं भैया आमचा उठून बसल्याला. कसं बसत उठत झोपत आळोक देत आम्ही आंघोळ करायला तयार झालो. मग काय, जराशी स्माईल केली आणि त्या झपल्यासारख्या स्वेटरमधनं बाहेर याचा प्रयत्न करायला लागलं. शाळेला जायचं आहे, आंघोळ करायचं आहे म्हणल्यावर गडी हारकून टुम. कसा बसा त्या झपल्यासारख्या स्वेटरमधनं बाहेर निघाला. 2 मिनटं स्तब्ध उभा राहून छानपैकी डोळे चोळले. त्याला म्हणलं, ए भैया आंघोळ करणार आहेस का? भैया काय म्हणला, वय. आणि भैयाची स्वारी आंघोळीला निघाली. तोवर इकडं आमची दिदी जागी झालेली. दिदीला म्हटलं, उठ बाई, शाळेला जायचं आहे. मग दिदीनं छोटीशी स्माईल दिली. उठ, शाळेत जायचं आहे म्हटल्यावर आळूक पिळूक दिलं. दिदी आमची उठून बसली आणि मान हलवून वय म्हणाली. पाणी गरम तापले का बाळ गेलं तर मध्येच भाकरी करायचा प्रोग्राम चालला होता. आईनं धप्पकन भाकरी उलटवली. तवर इकडं आमचं बारकं पोरासनी शाळेत घालवायला बॅगा घेऊन तयारच उभा राहिलेलं. बॅगेत सगळं सामान आहे का चेक केलं. आंघोळीसाठी पाणी तापलंय का बघायला गेलो. बाबा आमचं भात्यावर पाणी तापवायला लागलेलं. बाबांना म्हटलं, पाणी तापलंय का? बाबाने एका धपक्यात टोपान बाजूला केलं आणि रसरशीत गरम झालेलं पाणी आम्हाला दाखवलं. बाबाला म्हटलं, खरंच पाणी तापलंय का? बाबा काय म्हणते बघा. तापलंय. पाणी खरंच गरम तापलेलं होतं. तोवर इकडं आमचं बारकं बादली घेऊन आंघोळीला पाणी घ्यायला तयार. बारक्याचा उत्साह बघून आमची मोठी गँग पण आंघोळीला तयार झाली. मोठ्या गँगला म्हणलं, आंघोळ करणार का? मोठी गँग एका सुरात म्हणाली, मग काय, मोठ्या गँगनं आपलं मस्तपैकी स्माईल दिली आणि तराट आंघोळीला पळत सुटली.